प्रेमाची पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची पाखरे एकच पांगी कृत खांबाची त्या पांगीवर वसती आमची एकच पांगी कृत खांबाची त्या पांगीवर वसती आमची घरी ख्रिस्ता तुझी लेकरे तुझी लेकरे प्रेमाची पाखरी ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची पाखरे ख्रिस्ता तुझी लेकरे प्रेमाची पाखरी नामाची गुंजन होती तुझ्याच करीतो आम्ही गुज गोष्टी
Hallelujah. 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 याला आपल्याला आपण सर्वजण आपले डोळे झाकूया आणि दोन्ही हात वर करू. याला आपण प्रभूला शरण जाऊया. आसमां से भी तू ऊंचा है, सारे मंडल में तेरी महिमा है.
शिष्यः शीलो नीयबः होर्दलगी शीलः नीयबः सैन्यांच्या सेनाधीश प्रभू परमेश्वरा, आमच्या प्रिय निप्रिय प्रभेश्वर आणि प्रभेश्वर ख्रिस्ता, या सकाळच्या वेळेला प्रभू आम्ही सर्वजण तुझी स्तुती आणि आराधना करत ज्या पवित्र चरणी आम्ही आलेले असताना आम्ही जसे आहोत तसे तू आम्हा प्रत्येकाला स्वीकार प्रभू. आणि आज तू आम्हावर अपाट प्रेम करतो म्हणून हा सुंदर दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलेला आहे प्रभू. ही तुझी दया, तुझी कृपा, तुझं प्रेम आहे. आदेशू देवा, हे प्रेमच आज आम्हाला तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती करण्याचे सामर्थ्य दिलेलं आहे. प्रभू देवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज आम्हा प्रत्येकाशी तू बोल, कारण बोलणारा कोणी नाही तर तू स्वतः आहे. म्हणून माझ्या देवा, आज तू बोलत असताना ऐकणारे कान, समजणारे बुद्धिमत्ता, आणि आज ते समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून तुझं साक्षी या जगात बनण्याकरिता
तू तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक आम्हाला दे। यापुढील सर्व वेळ आम्ही तुझ्या हाती देतो, तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव। आमेन, आमेन आणि आमेन। हालेलुया, 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 हालेलुया। पण आज पूर्ण जगामध्ये फादर्स डे म्हणून साजरा केला जातो। ऑनलाईनच्या लोकांच्या करिता आजचा हा फादर्स डे पुढच्या रविवारी त्यांना हे संदेश ऐकायला मिळेल। हालेलुया, 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 हालेलुया। जर आपण बघितलं, फादर्स डे हा खूप मोठा दिवस आहे। जसं मदर्स डे आहे तसंच फादर्स डे देखील मानला जातो। कारण वडील जो आहे त्याचं अंश आपण सर्वजण आहोत। हालेलुया, 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 हालेलुया। म्हणून आज आपण त्या गोष्टीवर मनन करणार आहोत। आजचा जो संदेश आहे तो 2 भागात मी डिवाइड केलेला आहे। पहिला भाग आपण बघणार आहोत की वडिलांचं हृदय मुलाकरिता किती विशाल आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। आणि तो वडील कोण आहे, तर तो दुसरं कोणी नसून आपला परमेश्वर आहे। कोण आहे? आपला परमेश्वर आहे। कारण परमेश्वर देव आपल्यावर इतका इतका प्रेम करतो, म्हणून बायबलचं जे मुख्य जो मध्य भाग म्हटला जातो किंवा त्याचा मला माहिती नाही सेंटर जो म्हटला जातो तो म्हणजे योहान 3:16 आहे। योहान 3:16 मध्ये बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र या जगासाठी दिला। जगासाठी दिला म्हणजेच परमेश्वर आपल्यावर अपार प्रेम करतो आणि ते प्रेमच जो आपल्याला त्याच्या जवळ येऊ देतो। हालेलुया, 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 हालेलुया। कारण आपण प्रत्येक क्षणी चुकतो, परंतु तरी तो आपल्याला काय करत नाही, टाकत नाही, सोडत नाही। तर तो आपल्याला जेव्हा आपण त्याच्याकडे येतो त्यावेळेला तो आपल्याला स्वतः जवळ घेतो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तर आज आपण एक शास्त्र भाग ऐकूया आणि त्यानंतर आपण त्या शास्त्र भागावर मनन करूया। हालेलुया। लूक शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 11 ते 24 हे वचन आपण शांतपणे ऐकूया। आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते। त्यापैकी एकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला दे। तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली। मग फार दिवस झाले नाही, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली। त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला। तेव्हा त्याला अडचण पडू लागली। मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला। त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले। तेव्हा डुकरे खात असत, त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होती। त्याला कोणी काही देत नसे। नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरी कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे
आणि मी तर इथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याची मुके घेतली. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम जागा आणून ह्याला घाला. त्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा. आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू. कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे. हरवला होता, तो सापडला आहे. मग ते आनंदोत्सव करू लागले. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वादित करो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पुन्हा या ज्या गोष्टीमध्ये प्रभू येशू या जगात असताना प्रत्येक त्या स्वर्गाच्या गोष्टी त्या लोकांच्या मधूनच घेऊन ते लोकांच्या समोर मांडलेलं आहे. दाखल्याच्या रूपाने, गोष्टीच्या रूपाने, ज्याच्याद्वारे लोकांना समजण्याकरिता सोपं जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि या ठिकाणी बायबलमध्ये त्याचं टायटल आहे, उधळ्या मुलगा व त्याचे वडील. भाऊ, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी आपण आता ऐकलो की एका बापाला 2 मुलगे आहेत आणि जो धाकटा आहे तो काय दिसतोय आपल्याला जगिक भाषेत? सावट दिसतो, स्वार्थी दिसतो, लोभी दिसतो, स्वतः काही करू शकत नाही. परंतु बापाच्या त्या प्रॉपर्टीवर त्याचा डोळा आहे आणि शेवटी तो बापा बरोबर मोठ्याने काय केलेलं आहे? भांडण केलेलं आहे. आणि बापा बरोबर भांडून मी तुझा वारस आहे आणि जो माझा हिस्सा आहे तो मला तू द्यायलाच पाहिजे आणि द्यावा. आणि वाटणी कर. बाप समान वाटणी केलेला आहे आणि वाटणी करून जी त्याची वाटणी आहे तो त्याला देतो. आणि ती वाटणी घेतल्यानंतर हा धाकटा काय केलेला आहे की जी काही त्याला वाटणी मिळाली तो सर्व मालमत्ता त्याने घेतला आणि जे काही विकायचं असेल ते विकलेला असणार आहे आणि सर्व काही घेऊन बायबल म्हणते तो दूर देशी म्हणजे आपल्या बापापासून आपल्या जन्म त्या भूमीपासून कुठेतरी लांब गेलेला आहे, दूर देश गेलेला आहे, म्हणजेच लांब गेलेला आहे. आणि लांब जाऊन जो पैसा मिळालेला आहे, जो मालमत्ता मिळालेला आहे त्याला तो काय केलेला आहे? उधळलेला आहे. आपल्या मित्रांच्या बरोबर किंवा जगी रंगढंगामध्ये सर्व काही उधळून टाकलेलं आहे. पण हे जग असं आहे, जेव्हा तुमच्याजवळ काहीतरी आहे आणि काहीतरी मिळते तर तुमच्याकडे असे भरपूर मित्रमंडळी भेटतील आणि त्याप्रमाणे या मुलाला भेटलेला दिसतो आणि त्याला सर्व काही उधळून टाकला, कारण त्याला त्याचा मोल कळालेला नाही आणि त्याने सर्व उधळला. आणि ज्या वेळेला त्याच्याकडे जे काही होत ते सर्व संपलेलं आहे, संपलेलं आहे. अनेक वेळेला आपल्याकडे जेव्हा काहीतरी आहे तर त्याचा मोल आपल्याला समजत नाही.
त्याचं महत्व समजत नाही. जेव्हा आपण ते हरवतो, त्यावेळेला त्याचा मोल आपल्याला कळतो. जवळ असताना त्याचा मोल आपल्याला कळत नाही. आणि ते सर्व संपल्यानंतर त्याला त्याचा मोल कळाला, कारण त्याच्याकडे काही नाही म्हणून जगही त्याच्याकडे दिसत नाही. बघा, जगही त्याच्याकडे दिसत नाही. सर्वांनी त्याला सोडलेलं आहे, जगाने त्याला सोडलेलं आहे, त्याच्याकडे असलेलं सगळं संपलेलं आहे आणि त्याच्या पोटाला त्याचा चिमटा लागलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हिंदीमध्ये एक म्हण आहे, जब वक्त आएगा तब तुमको आटा चावल का भाव समजेगा. आता आपल्याला आटा चावल का भाव समजा लागले. हा सरकार आपल्याला आटा चावल का भाव समजा के दे रहा है. क्या है? महागाई काय उच्चांकाला पोचलेली आहे बघा. तसं ह्याच्या पोटाला चिमटा लागलेला आहे आणि त्याला आता त्याचा महत्व कळतो. आणि मग तो कसं तरी जगावं, कारण त्याला दुसरा इलाज नाही म्हणून तो नोकरी शोधत आहे आणि त्याला नोकरी देखील कुठे मिळत नाही. आणि शेवटी बायबलमध्ये त्याची वेळ अशी आली की त्याला डुकर चारावयाची नोकरी मिळाली. बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे? काय चारावयाचं? सगळी जण डुकरे चारावायची. डुकर म्हणजे अतिशय खाली तो पडलेला आहे, खालच्या लेवलला आलेला आहे आणि त्या ठिकाणी तो डुकर चालत आहे, परंतु त्याला पोटाला काही मिळेना. बघा, त्याच्या पोटाला काही मिळेना. आणि जे काही डुकर शेंगा वगैरे खातात, ओलपाट खातात, त्या डुकराला कसली शेंगा देत असतील लोक? चांगले देत असतील का? कीड लागलेलं, खराब झालेलं असले शेंगा पिकत असतील. आणि बायबलमध्ये त्याचा फुलपाट तो खात आहे. काय खात आहे? त्याचा फुलपाट खाऊन आपलं पोट भरावं अशी त्याची इच्छा होईल. अशी त्याची इच्छा. म्हणजे किती वाईट वेळ आलेला आहे. कशामुळे? आपल्या जन्मभूमीला आणि आपल्या बापाला सोडून गेला, त्याच्या विरुद्ध गेला. आणि मग त्या ठिकाणी त्याची सत्सरेक बुद्धी जागृत होते. म्हणजे त्याला जाणीव होते, मी काय होतो, मी कसा होतो, मी आज कोणाचा मुलगा होतो ना, आणि आज माझी काय अवस्था झालेली आहे, माझी काय परिस्थिती झालेली आहे, काय माझं जीवन होतं, कसं माझं जीवन होतं. आणि प्रियानो, तो पश्चाताप होऊन बायबल म्हणते की तो शुद्धीवर आलेला आहे. आणि मग तो म्हणतो 18व्या वचनात, मी उठून आपल्या बापाकडे जाईन, मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुझ्या विरुद्ध पाप केलेला आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. बघा, मी मुलगा म्हणून आलेला नाही, मी मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाही. बघा, आपल्या एका मूर्खऱ्याप्रमाणे मला ठेवा, कारण त्याच्या बापाच्या घरी इतकी श्रीमंती आहे. बघा, आणि जे काही अन्न आहे त्याचा रेलचेल आहे.
ते खातात, ते जातात. आणि अशी जागा, असं ठिकाण, असं घर, अशा बापाला सोडून मी धाम केलेलं आहे. मग तो उठून बापाकडे गेला. प्रियानो, ज्या दिवशी तो गेलेला आहे बापाला सोडून, ज्या दिवशी तो गेलेला आहे, बापाने त्याला काही बोललेला नसणार, त्याला जाऊ दिलेला आहे. पण त्या दिवसापासून आज अखेर, बघा, आज अखेर त्याचा बाप त्याच वाटेने आशा धरून बसलेला आहे. काय धरून बसलेला आहे? आशा, की माझा मुलगा, माझा वंश, तो नक्की, माझा वंश काय होणार? माझ्याकडं परत येणार, तो वळणार आणि नक्की तो येणार माझ्याकडं एक ना एक दिवस. आणि तो वाटच लावून मग काय केलेलं आहे? त्या वाटेकडे डोळा लावून बसलेला आहे. कारण या ठिकाणी बायबल स्पष्ट म्हणते, तो उठून जेव्हा बापाकडे गेला, तो दूर आहे, तो दूर आहे. तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले. तो दूर आहे अजून, परंतु बाप त्याला ओळखलेला आहे त्या नजरेने. काय त्याची अवस्था झाली असेल त्या पोराची? अगदी काळपट झालेला असेल, काळपट झालेला असेल किंवा सडपातळ झालेला असेल, परंतु त्याच काही असू दे, बाप त्याला दूरच ओळखलेला आहे. कारण त्याचा वंश आहे आणि बापाची नजर आपल्या मुलाला ओळखायला वेळ लागते. आणि तो ओळखलेला आहे आणि त्याला त्याचा कळवला आला आणि धावत जाऊन, बघा, तो येत असताना धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुखे घेतले. त्याला म्हटलं नाही, तू मला सोडून गेलास, तू माझ्याकडनं सर्व काही काढून घेऊन गेलास, आणि आता कोणतं तोंड घेऊन तू आलेला आहेस मला माझ्यासमोर? तुझं काय आहे म्हणून आलेला आहेस? हे जगिक विचाराचे जगिक बाप बोलतात. हालेलुया, हालेलुया. जगिक विचाराची जगिक बाप बोलतात. तुझ्यापासून मला काय सुख मिळालं? तू काय केलं आमच्यासाठी? आणि कोणतं तोंड घेऊन आलेला आहेस? माझ्याकडे अजिबात येऊ नकोस, तुला काही मिळणार नाही. तू या ठिकाणी आज हा बाप काय आहे, तो दूर आहे. तोपर्यंत मुलगा जवळपर्यंत थांबला नाही. माझा मुलगा येत आहे. बाप त्याच्या दिशेने धावलेला आहे, त्याच्या गळ्यात पडलेला आहे, म्हणजेच त्याला आपल्या मिठीत घेतलेला आहे. किती आवडलेला असेल कल्पना करून बघा. आणि त्याच्या गालाचे, त्याच्या मातेचं, त्याच्या अनोटीचं मुख्यावर मुखातून येत आहे. आणि त्याच्या मिठीत जाताच मुलगा किती आक्रोश करून रडलेला असेल, आणि त्याला जाणीव झालेली आहे. परंतु तो रडत असताना बापही रडलेला आहे. बापाचं रडणं जे आहे, इतकं दिवस बसलेलं जी वेदना होत्या त्या आनंदाश्रूमध्ये वाहत असणार आहे त्याच्यावर. आणि त्याचं जे आहे त्याचं सर्व वेदना सांत्वन रूपाने बापाच्या त्या खांद्यावर किंवा त्याच्या पोटावर, त्याच्या छातीवर तो अश्रू पडलेला असणार आहे. आणि रडत आहे. तो बापाला काय म्हणून गेला? मी तुझा मुलगा नाही, तुझ्या विरुद्ध स्वर्गाविरुद्ध पाप केला आहे. आणि मी एक मोलखड्याप्रमाणे तुझ्याकडे आलेला आहे. मला ते काम दे. मुलगा मी त्या लायकीचा नाही.
परंतु तो बाप त्याला काहीच बोलू दिलेला नाही. कारण बायबल म्हणते त्या काळामध्ये जे गुलाम होते ते कधी पादात्रणे घालून मिरवायचे नाही घरामध्ये किंवा मालकासमोर. त्यांच्या अंगावरती कधी चांगलं वस्त्र नसत होते आणि त्यांच्या हातात अंगठ्या वगैरे नसायची आणि पादात्रण घालणारे हे फक्त मालक आणि मालकाची लेकरं असायची. चांगले वस्त्र घालणारे ते मालकाची मुलं असायची आणि अंगठी म्हणजे तो मालकाचा वारस आहे, हा अधिकार त्याला आहे हे दिसून यायचे. आणि बापाने काय केला, मुलगा आपल्या जवळ आलेला आहे हे बघून बापाने दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून त्याला घाला. कारण त्याचा झगा जो आहे तो मोलखरासारखं झालेला असणार आहे. बघा, बाप म्हणतो उत्तम झगा घाला, ह्याच्या हातात अंगठी घाला, ह्याच्या पायात जोडा घाला आणि एवढंच नाही, एक पुष्ट वस्त्र आणून कापा. कारण का आजचा हा जो दिवस आहे काय आहे, आनंदाचा दिवस आहे, नवीन जन्माचा दिवस आहे. आमच्या घरी काहीतरी नवीन जन्मलं, काहीतरी आनंद आहे, आपण काय करतोय, तो आनंद साजरा करतो. बाप म्हणतो एक दष्टपुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद उत्सव करू. कारण माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत आहे. हालेलुया. हरवला होता, तो पुन्हा सापडला आहे. मग ते आनंद उत्सव करू लागले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या विश्वासणाऱ्यांना तो देवाची ओळख करून देत आहे. देवाची ओळख करून देत आहे. आज प्रियानो, बारकाईने ही गोष्ट ऐका. कारण अनेकांना एक गैरसमज आहे की आपला देव कठोर आहे, शाप देणारा आहे, शिक्षा देणारा आहे. पण येशू या गोष्टी सांगतो, देव शिक्षा देत नाही, शाप देत नाही, तो कठोर नाही. बघा, देव कोण आहे? देव फक्त प्रीती आहे. हालेलुया. काय आहे? प्रीती आहे. देव आपल्याला कधी सोडलेला नाही, आपण त्याला सोडून जातो. कधी? ज्या वेळेला एक सुंदर जीवन आपल्याला मिळालेलं आहे, आशीर्वादित जीवन मिळालेलं आहे. आणि त्याचा आशीर्वाद म्हणजे काय? जेव्हा आपल्या जीवनातली कमतरता निघून जाते आणि आपण जैविकरित्या जेव्हा आशीर्वादित होतो, शारीरिकरित्या जेव्हा आशीर्वादित होतो, आपल्याकडे जेव्हा जैविक आशीर्वाद येतो, मग ते आरोग्य असेल, बघा, बुद्धिमत्ता असेल, चांगली नोकरी असेल, चांगला पगार असेल, जैविकरित्या बंगला असेल, गाडी असेल, बँक बॅलन्स येते, आणि ज्यावेळेला आपण घरामध्ये चांगलं चांगलं खाऊ लागलो तर आपण म्हणतो त्याला आपलं जीवन आहे असं समजतोय. आपण मस्तीमध्ये व्हायला चालू आणि आपल्यामध्ये अहंकार. आजचा वास्तविक संदेश खूप सुंदर संदेश देवाने मला दिलेला होता. जेव्हा फादर्स डे आल्यामुळं तो संदेश मी पुढच्या आठवड्यात देणार आहे. तुम्ही नक्की तो संदेश जेव्हा ऐकाल तुम्हाला समजेल. आणि जेव्हा आपल्या जवळ या सगळ्या गोष्टी आल्यानंतर आपण हे कोणापासून आलेलं आहे, कुठून आलेलं आहे, कोण दिलेलं आहे, कशाकरिता दिलेलं आहे हे आपण विसरून जातो. आणि आपण त्या गोष्टीवर
प्रेम करतो त्या गोष्टीमध्ये मग्न होऊन ज्यानं दिला त्याला विसरतो आणि आपण त्या जगी गोंधळात गोंधळून जातो. गोंधळल्यानंतर आपली अवस्था या पुत्रासारखं होते, धाकट्या. आणि मग आपण म्हणतो असं कसं काय माझ्या जीवनात झालं, असं का झालं. मग आपण दुसऱ्याला दोष देतो. काही लोक म्हणतात या व्यक्तीमुळे झालं, त्या व्यक्तीमुळे झालं. एकतर व्यक्तीला दोष देतो, नाही तर आपण ज्या मंडळीत जातो त्या मंडळीला दोष देतो. त्या चर्चमध्ये जाऊन मला काय मिळालं, त्या देवाकडे जाऊन मला काय मिळालं. आपण चर्चला दोष देतो. कधी आपण स्वतः आत्मपरीक्षण करत नाही. मी काय होतो, मी कुठं होतो आणि आज मी कुठं आहे. या परिस्थितीचा खरा कारण जो आहे मी स्वतः आहे हे आपण समजून घेत नाही. एकतर आपण व्यक्तीला दोष देतो, मंडळीला दोष देतो, नाहीतर आपण देवाला दोष देतो. काय त्या देवाने आमच्यासाठी केलेलं आहे. देव तुमच्यासाठी सर्व केलेला, सर्व दिलेला आहे. तुम्हाला ते हाताळता आलं नाही, पण देव तुम्हाला सोडत नाही. जगी बाप सोडतो. येशू आपल्याला या ठिकाणी हेच म्हणतो की तो त्याचं हृदय विशाल आहे आपल्या लेखांच्या. जेव्हा तू वळताच तो तुझ्या जवळ आहे. आज या ठिकाणी हा मुलगा वळालेला आहे, दूर आहे, तोपर्यंत बाप त्याच्याकडे थांबलेला आहे. बाप थांबलेला आहे आणि तो काय करतोय, त्याला आपल्या मिठीत घेतो. हा परमेश्वराचं हृदय आहे आणि तो जगी बापापेक्षा, जन्म देणाऱ्या बापापेक्षा श्रेष्ठ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज अनेकांना हा दिवस साजरा करताना हे वाटत असेल, मी माझ्या जगी बापाला बघितलेला नाही. मी माझ्या आईच्या गर्भात असतानाच माझा जगी बाप गेला, किंवा मला न कळत नव्हतं, मी लहान असताना माझा बाप गेला. बघा, मला तर आई बापच नाही. मी कोणाचं वंश आहे मला माहित नाही. मी तर अनाथ आश्रमामध्ये वाढलेला आहे. आज प्रियानो, त्या सर्वांच्यासाठी आज एक संदेश आहे की तुमचा आज बाप तो आहे, तो परमेश्वर आहे, जो तुम्हाला आपल्या मिठीत घेण्यासाठी काय आहे, तो तुमची वाट पाहत आहे. मलाही वाटायचं, मी लहान असतानाच मी माझ्या बापाला आज गमावलो. मी 2.5 वर्षात, मी कळत नव्हतं मला माझा बाप कसा आहे. मी फोटो मध्ये बघूनच फक्त बघतोय, पण त्याचं प्रेम मला कधी मिळालं नाही. आणि ह्याचं खंत मला नेहमी असायचं. नेहमी मला वाटायचं की माझ्या बापाचं प्रेम मला मिळालं नाही. आणि माझ्या मनामध्ये नेहमी एक मत्सर असायचा, जेव्हा मी माझ्या मोठ्या भावाचं कौतुक ऐकायचं की माझा बाप त्याचा कसा लाड केला, माझा बाप त्याला कसं पुरवत होता, माझा बाप त्याला कसं हे देत होता. किंवा मी माझ्या मित्रांच्या बरोबर गेल्यानंतर त्यांचे वडील जेव्हा त्याच्यासाठी जे काही देतात, करतात आणि जे प्रेम देतात, त्यावेळेला मला वाटायचं की माझा बाप असतं तर मलाही असं मिळालं असतं. त्यावेळेला मिळालो. आता तर कॉमन झालेलं आहे. कॉर्डराचं पॅन्ट म्हटल्यानंतर खूप श्रीमंत वाटायचं, खूप मोठं वाटायचं. आणि जेव्हा माझ्या मित्राचे वडील आपल्या मुलासाठी कॉर्डराची पॅन्ट वगैरे दिल्यानंतर मी बघायचं आणि माझा आतल्यात दुःख व्हायचं, माझा बाप जर असला असता तर मला देखील तो दिला असता. पण आता मला त्याची कमतरता वाटत नाही. जेव्हा माझा जन्म झाला, नवीन जन्म, म्हणजेच मी माझ्या प्रभूला ओळखल्यानंतर त्यानं माझी प्रत्येक हौस पूर्ण केली आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आज तुम्हाला वाटत असेल
की माझा बाप नाही. काय अनेक वेळेला असेही होते, बाप असूनही नसल्यास जमा असते. तो आपल्या तंद्रीत असते, आपल्या नशेत असते, आपल्या जगात असते. त्याला मुलांची प्रेम म्हणा, जबाबदारी म्हणा असेही नसणारे बाप आहेत या जगात. पण एक लक्षात ठेवा, अशा प्रत्येकासाठी आज परमेश्वर म्हणतो, अरे मी तुमचा बाप आहे. हालेलुया, हालेलुया. आणि बायबल म्हणते, ज्याचं कोणी नाही त्याचा कोण आहे? परमेश्वर आहे, परमेश्वर आहे. आणि तो तुमचा बाप आणि तोच हृदय विशाल आहे. आज तुम्ही त्याच्यापासून लांब गेला असेल, पण तो तुमची सतत आशेने वाट पाहत आहे. तुम्ही कसं त्याच्या जवळ या. आणि तुम्ही जर एक पाऊल उचलला तर तो तुमच्या जवळ 9 पाऊल उचलून जवळ आलेला आहे. आणि तो जर तुम्हाला भेटला तर प्रियानो, बाकी कोणाची गरजच नाही तुम्हाला. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आज परमेश्वर तुमच्याशी या गोष्टी बोलत आहे. आणि तू जे धार्मिक बाप आहे त्यांच्यासाठीही आज एक संदेश तो देत आहे, जे खरोखर धार्मिक आहे आणि ज्यांची मुलं त्यांना सोडून गेलेली आहे. जसं या उधळ्या कुत्र्यासारखं त्यांना एक संदेश देतो. कारण तुमची मुलं, तुम्ही धार्मिक असताना ते तुम्हाला का सोडून गेले त्याचं कारण तो सांगतो. आपण अनुवादचं 6वा अध्याय काढूया. आणि त्या ठिकाणी खूप सुंदर परमेश्वर एक आज्ञा देत आहे. आणि हे प्रत्येक बापालाच नाही, आई आणि बापांना दोघांना या आज्ञा आहे. आपण 4 ते 9 हे वचन आपण वाचूया. हे इस्रायला, हे इस्रायल, श्रवण कर, श्रवण कर. आपला देव परमेश्वर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर, हा अनन्य परमेश्वर आहे. तो आपला देव परमेश्वर, तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, काय म्हणते? सर्वजण म्हणा, पूर्ण मनाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, सर्वजण पूर्ण जीवाने हा व पूर्ण शक्तीने हा प्रीती कर. काय म्हणते? प्रीती कर. पुढं हा ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे हा त्या तुझ्या हृदयात ठसव हा आणि हा त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव. हा आणि हा घरी बसलेले असता, हा मार्गाने चालत असता, हा निसता उठता हा त्याविषयी बोलत जा. हा त्या आपल्या हाताला चिन्हा दाखल बांध हा आणि हा आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. हा आपल्या दाराच्या बाह्यांवर व आपल्या फाटकांवर त्या लिही. हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी परमेश्वर त्या विश्वासणाऱ्या आई बापासाठी एक संदेश देत आहे की आपण आपल्या मुलांना जगिक शिक्षणासाठी खूप काळजी घेतो. त्यांची गरजेचं आहे. जगात आहे तर जगिक शिक्षण आहे, गरजेचं आहे. परंतु त्यापेक्षाही अधिक गरजेचं काय आहे मिळालो की त्यांना काय केलं पाहिजे की तुम्ही ज्या ज्या मार्गावर चालता ते त्यांच्या मनावर बिंबवा. उठता बसता या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना मार्गदर्शन करा. बघा, आणि खूप महत्वाचं आहे, काल मी माझ्या भाचीच्या मुलाच्या वाढदिवसाला गेलो होतो संध्याकाळी. आणि ते सर्व माझ्या भाच्याच्या घरी होते आणि तिथं तो वाढदिवस होता. आणि गेल्यानंतर माझ्या भाच्याचा मुलगा, तेव्हा माझा भाचा आपल्या मुलाला हाक मारला. तो अगदी लहान मुलगा आहे, मला वाटते एक 5-6 वर्षाचा मुलगा असणार. आणि तो आतून पळत आला आणि बापाला म्हणला, काय पाहिजे? तो त्याला काय म्हणला, काय पाहिजे? आणि मी बघत होतो, तो बाप त्याचा लाड करते आणि बापाला अरे तुला म्हटला, काय पाहिजे तुला, का बोललास मला? मग त्याची आई त्याला सांगत होती, तुला
पप्पा बोलवतात ना, तर त्याला असं म्हण, काय पाहिजे पप्पा, कशाला बोलवता, ही जे तू वागायला लागलाय, सगळी जण तुझ्याकडे बघतात, ते काय म्हणतील तुला, काय म्हणतील, किती वाईट पोरगा आहे. मी बघत होतो, मी हसलो. प्रियानो, मग बाप तिला सांगायला गेला, पण मी त्याला म्हटलं, अरे आईचं काम आहे मुलाला संस्कार देणं. ती बरोबर संस्कार देत आहे. तू तिला करेक्शन करू नकोस, तिचं बरोबर आहे. आता बोलायचं तात्पर्य आहे प्रियानो, आज तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच मार्ग दाखवा. जेव्हा तुम्ही त्यांना देवाविषयी सांगितला, देवाविषयी त्यांच्या मनात भय घातला, भय म्हणजे प्रेम. या ठिकाणी बायबल म्हणते, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने. आज त्यांच्या मनावर जर ते प्रीती बिंबवत गेला, त्यांच्या मनात घातला, तर प्रियानो, उद्या तीच मुलं जे आज तुम्ही त्यांच्यासाठी आधार आहात, उद्या ते तुमच्यासाठी आधार करतील. कारण मुलं जी आहे ते तुमची पोटची मुलं देवाची संपत्ती आहे, देवाची संपत्ती आहे. म्हणून ते देवाची संपत्ती देवासारखी असणं गरजेचं आहे. देवाची संपत्ती जगासारखी जर असली तर प्रियानो, मग ती कदाचित तुमच्याकडे जे आहे ते जगिक संपत्ती म्हणून राहणार. आणि जगिक संपत्ती काय आहे हे आपण बघतोय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून त्याच्यापेक्षा कोणी मोठं नाही. आणि हे तुमच्याकडे कोणाकडून, कुठून आलं, कसं आलं, हे जर तुम्हाला समजलं आणि तुम्ही व्यर्थ चिंता न करता जेव्हा त्याच्यावर सोपवता, विश्वासाने तो त्याची काळजी घेतो. आणि त्यांचीच नाही, त्यांच्या बरोबर तर तुमचीही काळजी घेतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण बघूया की हा जगिक बाप कसा अवलंबून आहे. आपण उत्पत्तीचा 22वा अध्याय करूया. आणि या ठिकाणी तुम्ही घरी जाऊन हा पूर्ण वचन वाचा. आपण त्यातलं काही भाग आता ऐकणार आहोत की तो खूप महत्वाचा भाग आहे. तर आपण 1 ते 22वा अध्याय पहिला आणि दुसरं वचन आपण वाचूया. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहामास कसोटीस लावले. त्याने अब्राहामा अशी हाक मारली. तेव्हा अब्राहाम म्हणाला, काय आहे? देव म्हणाला, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसाक याच घेऊन मोरिया देशात जा, आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. आमेन, हालेलुया, हालेलुया. पण अब्राहामाला परमेश्वर देवानी, बायबल म्हणते 99 वर्षामध्ये असताना त्याची बायको, तिचं स्त्रियत्वपणा संपलेला असताना देवानी हा मुलगा इसाक त्याला आशीर्वादित रूपात दिलेला होता. हा देवाचा चमत्कार होता अब्राहामाच्या जीवनात. आणि त्या वृद्धपणात अब्राहामाला हा मुलगा मिळालेला आहे. आणि अब्राहाम त्या काळामध्ये जेव्हा सुंता होत असे आणि तो एक मोठा साजरा केला जात असे, आणि अब्राहाम खूप मोठ्या प्रमाणात त्या मुलाचं, हा सुंताचं कार्यक्रम साजरा केलेला आहे. खूप आनंद झालेला आहे. पूर्ण गावाला त्यांनी जेवण वगैरे दिलेले आहे आणि खूप उत्साह, अब्राहाम खूप आनंदात आहे. तर बायबल या ठिकाणी पहिल्या वचनात म्हणते, अब्राहामास कसोटीस लावले. एक लक्षात ठेवा, देव जेव्हा आपल्याला कसोटीस लावतो त्याच्या मागे देवाचा वाईट नाही, चांगला उद्देश असतो. देवाची कसोटी माणसाच्या जीवनामध्ये प्रगती आहे.
माणसाच्या जीवनामध्ये मोठेपणा आहे, माणसाच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा रेलचेल आहे. आणि देव या ठिकाणी त्याला कसोटीस काय लावलेलं आहे? जर आपण जगी का हो तर आपण हेच म्हणणार. आज अनेक आई बाप हेच म्हणतात, एवढं मी देव करतो, एवढं मी उपवास करतो, एवढे मी प्रार्थना करतो, एवढं मी देवाजवळ मागतो, न चुकता मी चर्चला जातो, न चुकता मी दशंश देतो, आणि देवाने माझ्या मुलासाठी काय केलेलं आहे आणि काय करत आहे? अब्राम हा कुरकुरत नाही. त्याला माहिती आहे तो देवाला चांगला ओळखतो, म्हणून त्यानं आपलं सर्वस्व सोडून त्याच्या मागे आला. आणि ह्या वयात दिलेला मुलगा देव जेव्हा त्याला मागतो आणि त्याला म्हणतो की बघा या ठिकाणी तो काय म्हणत आहे दुसऱ्या वचनात, देव म्हणाला तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय. देव त्याला मुद्दा म्हणतोय प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशाचा. देव का म्हणते तुझ्यासाठी तो अधिक प्रिय आहे. देव त्याला काय म्हणते मुद्दाम दिवसत आहे, तुझा प्रिय पुत्र इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार. अब्राहम जिथं राहत होता प्रियानो, तिथं भरपूर डोंगर होती. आम्ही इस्रायलला जाऊन आलो, आम्ही बघितलं भरपूर डोंगर होती. परंतु त्याला मोरिया देशात का जा म्हणते? कारण जिथं अब्राहम राहत होता तिथून मोरिया देशात जाण्यासाठी 3 दिवसाचा प्रवास होता. 3 दिवसाचा प्रवास होता. आणि अब्राहमाला एक आज्ञा दिला, तो मोरिया देशातच जा आणि त्या डोंगरावर जा जिथं मी सांगेन. हा खूप महत्वाचा आहे. आणि अब्राहम काही बोलत नाही. तो म्हणत नाही की प्रभू हे का, असं कसं काय? तू तर मला दिलास आत्ताच, मी अजून त्याचं सुखी बघितलं नाही. आता तर त्याची सुखता झाली, आता तो मला बाबा म्हणा लागलाय, आता तो माझ्या मांडीवर खेळायला लागलाय, आता मी त्याचं सुख घ्यायला लागले, आणि एवढ्यात तू मला माझ्यापासून वेगळं करतेस. जर वेगळंच करायचं होतं तर तू मला दिलासच का? बघा एलियाकडे जाऊन ती शुमनी स्त्री म्हणते, मी तुला मागितलं होतं, तू दिलास, आणि तो गेलेला आहे. अब्राहम म्हणत नाही. आज प्रत्येक बापाला हा एक चांगला काय म्हणतात त्याला लेसन आहे, आदर्श आहे. जे विश्वासणारे आहे विशेष करून. आणि तो काय म्हणतोय की तो काही बोलत नाही. देवाने दिलं, देवाने मागितलं, म्हणून तो त्याला घेऊन जातो. तर या ठिकाणी देव पुन्हा त्याला बोलतो रस्त्यामध्ये 7व्या वचनात जर बघितलं तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राहम यास म्हटले, आणि तो काय म्हणते बाबा, काय म्हणते बाबा. तो म्हणाला काय म्हणतोस बाळा? आणि मग त्याने म्हटले पहा विस्तव, काय पहा विस्तव व लाकडे आहे. तो काय म्हणतोय विस्तव आहे आणि लाकडे आहे, पण होमार्पणासाठी कोकरू कुठं आहे? जेव्हा हा प्रश्न मुलाने बापाला केल्यानंतर बापाचं काळीच काय झालं असेल? बाप त्याला कसं म्हणणार, अरे कोकरू तूच आहेस रे माझ्या मुला. अब्राहम तसं म्हणत नाही, कारण त्याला त्याच्या देवावर विश्वास आहे. आज प्रियानो, जेव्हा एखादं लेकरू आपल्या समोर काहीतरी म्हटल्यानंतर बापाचं हृदय म्हणून होतं, हे देवा तू ऐकतोयस का? माझा मुलगा मला प्रश्न करतोय, मी त्याला काय उत्तर देऊ? मुलं आजकाल प्रश्न करतात बघा, एवढं देव करतेस तुला काय मिळालं? एवढी प्रार्थना करतेस तुला काय मिळालं? अनेक मुलं म्हणतात
एवढं देव देव करून जाते, देवाने आपल्याला काय दिलं, कशाला प्रार्थना करायची. आणि आपण म्हणतोय त्या कधी कधी आपलं मन म्हणते, मुलगा म्हणते, मुलगी म्हणते, बरोबर आहे. खरंच देवाने काय काय अब्राहम प्रियानो काय म्हणते, त्यास अब्राहम म्हणाला, बाळा देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून, हा त्याचा विश्वास. मी नेहमी लोकांना म्हणतोय, होकारार्थी विचार करा, कारण देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. देवाला सर्व काही शक्य आहे. तुम्ही फक्त त्याची आज्ञा करा, तो तुमच्यासाठी सर्व व्यवस्थित करेल. तुम्ही आपलं डोकं चालू बघा, कसं होईल, कसं शक्य आहे. हे होऊ शकत नाही. जे होऊ शकत नाही तेच तो करतो, त्यालाच देव म्हणतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि ह्या ठिकाणी तो काय म्हणते की देव पाहून देईल. आणि तो मोरिया पर्वतावर देवाने दाखवली यासाठी. आणि त्या ठिकाणी त्याचा विश्वास, त्याचा होकारार्थी शब्द देव पडू दिलेला नाही. आणि त्याला त्याच्या मुलाचा मान पण द्यायला लागलेला नाही. इथं तो कोकरू होता. आज कोकरू कोणाचा प्रतीक आहे? ख्रिस्ताचा प्रतीक आहे. ख्रिस्ताचा प्रतीक आहे. आणि प्रियानो, तो कोकरू त्या झाडाच्या झुडपात होता. आणि देवदूत म्हणतो, इथं कोकरू आहे, ते उचलणे, ते उभार करणे. आणि फक्त तोच नाही, ख्रिस्ताला देऊन देवाने काय केलेलं आहे? अब्राहम आणि त्याच्या पूर्ण पिढीवर मोठा आशीर्वाद दिलेला आहे. तो आशीर्वाद काय आहे ते आपण ऐकूया. हालेलुया, हालेलुया. आपण वचन 17 आणि 18 हे वचन आपण ऐकूया. हालेलुया. हा, यास्तव मी तुला आशीर्वादित करेन व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी समुद्र तीरीच्या वाळू इतकी होईल असे करेन. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. तू माझा शब्द ऐकला ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होईल. हालेलुया. अब्राहमाने देवाचं ऐकला. आज प्रियानो, प्रत्येक त्या जगी बापाला आज देव म्हणत आहे, तू जर माझं ऐकतोस, तू जर माझ्या आज्ञा पाळतोस, तर मी तुला हा आशीर्वाद देईन. आज प्रियानो, अनेक लोक आपल्या मुलांना सुखसोयी देण्यासाठी, आपल्या मुलांना चांगलं देण्यासाठी आपण काय करतोय? भरपूर जगिक गोष्टी मिळवण्यासाठी, त्यांना ते खटपट करण्यासाठी अनेक चुकीचा मार्ग आपण पत्करतो, चुकीच्या गोष्टी करतो बघा. आणि हे सर्व चुकीच्या गोष्टी करून आपण काय करतोय? मुलांना सुख देण्यासाठी करतोय. काही लोकांचा हा हेतू आहे, बघा मी माझ्या मुलांच्यासाठी हे देऊ शकते, मी माझ्या मुलांच्यासाठी ते देऊ शकते, मी माझ्या मुलांच्यासाठी हे करू शकते, मी त्यांच्यासाठी ऍडमिशन देते. आणि प्रियानो, हे सगळं तू तुझ्या मुलासाठी दिलास, कुठलं जगातनं घेऊन, आणि तो जगीक झाला. आणि शेवटी तो मुलगा काय करतोय? गाढवासारखं तुला लाथ घालतोय तुझ्याकडनं. हॅलो हॅलो, ऐकून घ्या. आज तुला तुझ्या मुलासाठी काय देणं गरजेचं आहे? अनुवाद मध्ये आपण ऐकतो, त्याला त्याच्या मनावरती दावीद देखील शल्मोनास एकच सांगितला की तू तुझा देव परमेश्वर याला कधी सोडू नकोस. आणि शल्मोनाने बापाचं ऐकून बघा,
देवाजवळ काय मागतोय? देवाजवळ हे मागितला नाही, इतकं मोठं राज्य तू मला दिलेलं आहेस तर मोठं वैभव दे, संपत्ती दे. नाही, तो काय म्हणते? मी लहान आहे प्रभू. देवा काय म्हणते? परमेश्वरा मी लहान आहे आणि एवढं मोठं राज्य तू माझ्या बापाचं मला दिलेलं आहे, ते चालवण्यासाठी तू मला काय कर? बुद्धी दे. तो बुद्धी मागतो. देव प्रसन्न झालेला आहे आणि देवाला माहिती आहे की बुद्धीनं चालणार नाही, तो बुद्धी बरोबर सर्व वैभव त्याला देतो, आशीर्वाद देतो. याच्या आधी असा कोण नव्हता, याच्या नंतर असं कोण होणार नाही. आज प्रियानो, आपणही देवाजवळ मागताना काय मागितलं पाहिजे खूप महत्वाचं आहे. आज आपण आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी देतो, चांगली गोष्ट आहे, परंतु सगळ्या गोष्टीपेक्षा महत्वाची जी गोष्ट आहे ते आपल्याला काय देणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज नाही, तो त्याला देवाचा मार्ग आणि देवाच्या गोष्टी देणं गरजेचं आहे. आज जाता जाता तुम्हाला एक उदाहरण देतो. मी काही मला वाटतं गेल्या वर्षी मी ऐकलो होतो टीव्ही वरती डॉक्टर बिली ग्रॅम, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, मोठा संदेश आहे. आता त्यांची जे काही सेवा कार्य त्यांचा मुलगा चालवत आहे. त्याचा मुलगा मला त्या टीव्ही मध्ये तो साक्ष देत होता की त्याचा बाप त्याला बायबल जर वाचलं नाही तर त्याला कॉम्प्रोमाइज करत होता आणि त्याला शिक्षा देत होता. बिली ग्रॅम हा आपल्या मुलाला शिक्षा देत होता आणि त्याची शिक्षा काय होती की त्याला बाहेर उन्हात वाळू मोठमोठे खडे असे पसरून त्याच्यावरती गुडघे टेकून त्याला बसवायचा आणि जोपर्यंत तू वाचत नाहीस तोपर्यंत तुला बाकीचं काही देणार. प्रियानो, म्हणून तो आज बिली ग्रॅमच्या जागेला त्याला देवाने उभा केलेला आहे. बघा, हा महान सेवक. कारण मुलांना जेव्हा आपण शिक्षा देतो, हे शिक्षा नाही तर आपण काय देतो? शिक्षण देतो. काय देतो? शिक्षण देतो. आणि हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला कळत नाही की आपल्याला वाटते आपण शिक्षा देतो आणि ते शिक्षा नाही, आणि मुलांना वाटते शिक्षा नाही. शिक्षा दिलेत परंतु ते पुढे जाऊन त्याला समजेल की हे शिक्षा नव्हतं तर ते काय होतं? शिक्षण होतं. आपण एक वचन वाचूया, शेवटचं अनुवादचं 8वां अध्याय काढा. बाकी काय म्हणते बघा, 5वं वचन. मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करीतो, मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो तशी तशी तुझा देव परमेश्वर तुला तसं तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करीत आहे हे लक्षात ठेव. म्हणजे मनुष्याची कधी कधी शिक्षा जी आहे ती शिक्षा असते. मी नेहमी तुम्हाला सांगतो, पण देवाची जी शिक्षा आहे ते कधीही शिक्षा नाही, शिक्षण आहे. इब्रिकराच्या पत्रात बायबल म्हणते, तो ज्याच्यावर प्रीती करतो त्याला तो काय करतो? शिक्षा करतो, त्याला छडी मारतो. ज्याच्यावर प्रीती करतो. आज प्रियानो, या महान दिवसामध्ये या जगीत बापाला हा संदेश आहे की तो आदर्श घ्या. आपला बाप अब्राहम, तो काय विश्वास ठेवला. आज आपण आपल्या मुलांची चिंता करतो. माझी मुलं असं आहे, माझी मुलं तशी आहे. देवाच्या हातात अर्पण करा, कारण देवाची संपत्ती आहे. देव त्यांचं परिवर्तन करेल. म्हणून बघा, देवाने अब्राहमाला दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे तो इसाकाला आशीर्वादित केला, याकोबाला आशीर्वादित केला आणि योसेफला आशीर्वादित केला. सर्व संतती आशीर्वादित आहे. आपण सर्व अब्राहमाचे वंशज आहोत आणि आपणही आशीर्वादित आहोत. हालेलुया, हालेलुया. आपण जर त्या विश्वासात चाललो तर आपलं वंश आशीर्वादित होणार. देवाला कोणती गोष्ट अशी. आणि दुसरी गोष्ट, देवाबद्दल
जी काही गैरसमज असेल काढून टाका. कारण देव कधी कोणाला शिक्षा देत नाही. देव कोणाला शाप देत नाही. बघा, देवाचा क्रोध कधी तुमच्यावर येत नाही. देव फक्त तुमची प्रतीक्षा करतो. त्याचं हृदय विशाल आहे आपल्या मुलाच्या. तुम्ही जेव्हा वळता, हेच आपल्याला आज पुत्राच्या उदाहरणात मिळालं. जेव्हा तुम्ही वळता, एक पाऊल त्याच्याजवळ टाकता, 9 पाऊल तो तुमच्याकडे आलेला आहे आणि तो कधी बघत नाही. आणि तुम्ही हरवलेलं प्रत्येक वारसा तो तुम्हाला परत देणारा परमेश्वर आहे आणि तो तुम्हाला परत मिळतो. हालेलुया. बघा, त्या मुलाला सर्व काही परत दिला. झगा घातला, जोडे घातला आणि अंगठी घातला. म्हणजेच त्याचं सर्व वारसा परत मिळतो. हा आपला परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराची आपण हे सुचू नका, मला जगामध्ये बाप नाही, माझ्या बापाचं प्रेम मला कधी मिळालं नाही, मी माझ्या बापाला पाहिलं नाही, मी अनाथ आहे, किंवा बाप असूनही माझ्याकडे लक्ष देत नाही, माझ्यासाठी काय करत नाही. हॅलो, ते करत नाही जगी बाप, तेच बरं आहे. कारण स्वर्गीय बाप तुमच्यासाठी करायला इथं मार्ग बघा, माझं स्वतःच उदाहरण आहे. तो माझ्यासाठी उभा आहे. तो नेहमी म्हटला आणि आजही तो माझ्याशी हेच बोलतो, मी आहे तुझ्याबरोबर. हालेलुया, हालेलुया. तो पक्षपाती करणारा परमेश्वर नाही. तो आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे. सर्व काही देणारा. यावेळेला आपण डोळे झाकूया, आत्मपरीक्षण करूया. ज्यांचे वडील आहेत त्यांनी आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करा. विशेष करून त्या वडिलांसाठी जे बेजबाबदार आहेत आणि ज्यांची वडील आहेत आणि ते तुमची काळजी करतात, त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करा की माझ्या वडिलाची काळजी मी दूर करू शकते. ज्यांना वडील नाही त्यांनी ही प्रार्थना करा, देवा आमच्यासाठी तू आमचा बाप आहेस. आत्मपरीक्षण करून आज स्वतःला त्याच्या हाती समर्पित करा. कारण तो आपल्यावर खूप प्रेम करतो. आणि आज जगातल्या त्या सर्व वडिलांच्यासाठी आपण प्रार्थना करूया जे बेजबाबदार आहे. आपल्या मुलं, आपलं कुटुंबाची त्यांना पर्वा नाही. आज त्या वडिलांच्यासाठी आपण प्रार्थना करूया जे जगाच्या रंगढंगात गुंतलेले आहेत, स्वतःसाठी जगतात. आज त्या वडिलांच्यासाठी आपण प्रार्थना करूया जे आपल्या मुलांच्यासाठी रात्रंदिवस चिंतेत असतात. आज त्यांना अब्राहमाचा आदर्श मिळाला आणि त्यांनी सर्व काही देवाच्या हाती सोपवावं. त्या सर्वांच्यासाठी प्रार्थना करून तुम्ही तुमच्या वडिलांकरिता प्रार्थना करा. आणि जे या ठिकाणी वडील म्हणून आहे त्यांनी आज देवाजवळ तो अभिषेक मागा जो अभिषेक अब्राहमाकडून होता. आज प्रभू, मी अब्राहमाच्या पावलावर पाऊल टाकून माझ्या मुलांना आज तुझी ओळख करून द्या आणि त्या विश्वासामध्ये चालवा आणि त्या मुलांना खरोखर एक चांगला बाप म्हणून मी त्यांच्यासाठी उभा राहावा, एक मित्र म्हणून उभा राहावा म्हणून तो अभिषेक मला दे. याला तुम्ही हात या गीताद्वारे प्रार्थना करूया. यीशु तू ही मेरा जीवन सहारा,
बसा ही रहूंगा। तुझसे कभी मैं न शिकवा करूंगा, तुझको दिल में बसा ही रहूंगा। सूली चढ़ा मेरे पापों की खातिर, मुझे दे दिया तूने जीवन सहारा। सूली चढ़ा मेरे पापों की खातिर, मुझे दे दिया तूने जीवन सहारा। यीशु तू ही मेरा जीवन सहारा, तू ही मेरा मालिक, तू तारन हारा। यीशु तू ही मेरा जीवन सहारा, तू ही मेरा मालिक, तू तारनहारा। पापों के दलदल में मैं तो फंसा था, कुछ ना बचाता इस जीवन की आशा। पापों के दलदल में मैं तो बसा था, कुछ ना बचाता इस जीवन की आशा। उंगली पकड़ तूने मुझको घुमाया, मुझे दे दिया तूने जीवन दोबारा। उंगली पकड़ तूने मुझको घुमाया, मुझे दे दिया तूने जीवन दोबारा। यीशु तू ही मेरा जीवन सहारा, तू ही मेरा मालिक, तू तारन हारा। यीशु तू ही मेरा जीवन सहारा, तू ही मेरा मालिक, तू तारनहारा। अगर तेरा मुझको सहारा न होता, कश्ती का मेरे किनारा न होता। अगर तेरा मुझको सहारा न होता, कश्ती का मेरे किनारा न होता। यीशु तू ही मेरा जीवन सहारा, तू ही मेरा मालिक, तू तारन हारा। यीशु तू ही मेरा जीवन सहारा, तू ही मेरा मालिक, तू तारनहारा। अरे सेनाधीश प्रभु परमेश्वरा, आज प्रभू तू आम्हावर किती अपार प्रेम करतो, आज तू त्या पहिल्या भागात दाखवली आहे. कारण येशू देवा, खरोखर तुझं प्रेम आमच्या पाप आणि अपराधावरून महान आहे. जेव्हा आम्ही तुझ्याकडे वळतो, तू आम्हाला प्रत्येक पाप, अपराध आणि शापापासून मुक्त करतो. आणि तू आम्ही हरवलेलं सर्व काही दुपटीनं परत देतो. हे तुझं प्रेम आमच्याकडे आहे. आणि येशू देवा, तुझं वचन हेच म्हणते, एकाचाही नाश होऊ नये, अगदी लहानातल्या लहानाचाही नाश होऊ नये. आणि हा तू आमचा परमेश्वर आहे, हा तू आमचा प्रभू आहे,
हाच तू आमचा स्वामी आहेस आणि हा तू आमचा बाप आहेस. माझ्या देवा, जसं यशया म्हणतो, कदाचित दूध पित्या मुलाला आपली आई विसरू शकते. आई आपल्या मुलाचा विसर पडेल. म्हणजे हे इस्रायला, मी तुला कधी विसरणार नाही, कारण तू त्या विश्वासणाऱ्याला कधी विसरणारा परमेश्वर नाही. त्या निवडलेल्याला कधी विसरणारा परमेश्वर नाही. त्या वेगळं केलेल्याला कधी विसरणारा तो परमेश्वर नाही. त्या बोलवलेल्याला तू कधी विसरणारा तो परमेश्वर नाही. प्रभू, आम्ही तुला विसरतो. आम्ही त्या उधळ्या पत्रासारखं तुझ्यापासून लांब जातो. आम्ही आमच्या बुद्धीचं, आमच्या शक्तीचं आज वापर करायला जातो. आम्ही प्रत्येक गोष्ट स्वतः हाताळण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही गुरफटून त्यामध्ये अडकत जातो आणि पडत जातो. माझ्या देवा, जेव्हा आम्ही सर्व काही तुझ्यावर सोपवतो, त्यावेळेला तू आम्हाला त्यातून बाहेर काढतो. कारण आज आम्ही जे काही आहोत, आज आम्ही जे कोणी आहोत, ते फक्त तुझ्या दया, कृपा आणि प्रेमावर. आणि तुझी वाणी ऐकून जेव्हा त्याप्रमाणे वागतो, चालतो, राहतो, त्यावेळेला माझ्या देवा, तू आम्हाला आशीर्वादाचा रेलचेल आम्हा आणि आमच्या कुटुंबावर करत असतो. आम्हाला फक्त तू दाखवलेल्या मार्गात, तू दिलेल्या आज्ञाप्रमाणे चालायचं आहे. जो प्रभू आमचा बाप अब्राहम चालला, ज्या विश्वासामध्ये तो चालला, ज्या विश्वासामध्ये तो राहिला, प्रभू आज तो त्यालाच नाही, तू त्याच्या संततीला आशीर्वाद दिला, त्याच्या संततीच्या संततीला आशीर्वाद दिला. आणि आज तोच आशीर्वाद आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी तू ठेवलेला आहे आणि तो दिलेला आहेस. प्रभू, आज आम्हाला फक्त ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आम्हाला चालून वाढायचं आहे. म्हणून येशू देवा, आज तो अभिषेक आम्हा प्रत्येकाला दे. आज आमचं मन जे चंचल आहे, आमचं मन जे विस्खळित झालेलं आहे, आमचं मन जे खिन्न आणि उदास आहे, प्रभू आमच्या मुलांच्या करिता, आमच्या प्रियजनांच्या करिता आज ही बाप्पा खिन्न आणि उदासपणा आम्हाला काढून टाक. ही विस्खळितपणा काढून टाक. हे अविश्वासूपणा काढ. हे भय तू काढ. हे तर्क वितर्कपणा तू काढ. आणि आज आमची दृष्टी तुझ्याकडे लागलेला असू दे. आम्ही तुझ्याकडे बघत असू दे. आणि आज आम्ही तुझी वाणी ऐकून त्याप्रमाणे चालावं, म्हणून तू आम्हाला आज तो विश्वासाच्या आत्म्याने भर कर. तो अभिषेक आम्हाला दे. आज आम्हाला प्रत्येक बंधनात मोकळा कर. आमच्या कुटुंबाला, आमच्या प्रियजनांना तू मोकळा कर. आणि त्याकरिता तू आम्हाला मोकळा कर प्रभू. कारण येशू देवा, तू या जगात असताना तुझ्याकडे एक मुलाचा बाप येऊन प्रभू आज तो अविश्वास व्यक्त केला. कारण त्याच्या मुलाला फेकळे होते. त्यानं भरपूर प्रयत्न केलेला होता आणि त्यामुळे तो विश्वास गमावलेला होता. आणि म्हणून तो म्हणतो, तू जर काय करू शकत असेल तर तू माझ्या मुलासाठी कर. आणि प्रभू देवा, त्यावेळेला तू हेच म्हटला, काय करू शकेल असं कसं म्हणतो. कारण जे काही जगाला अशक्य आहे ते सर्व देवाला शक्य आहे. आणि तू प्रथम त्याचा विश्वास काढलास, अविश्वासपणा काढलास आणि त्याला विश्वास बनवलास. आणि म्हणून तो म्हणतो, प्रभू माझा विश्वास तुझ्यावर आहे, माझ्यातला अविश्वासूपणा काढून टाक. आणि तू त्याचा अविश्वासूपणा काढून त्याच्या मुलाला बरं करून त्याच्या हातात दिलास. आज तो तू परमेश्वर आहे. म्हणून आज आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो, माझ्या देवा, आमचा विश्वास तूच आहे, आमचं सर्वस्व तू आहे. म्हणून आमच्यामध्ये येणारा प्रत्येक तो अविश्वास काढून टाक, अविश्वासू विचार काढून टाक. कारण परिस्थितीनुसार प्रभू आमचं मन चंचल होतं, परिस्थितीनुसार प्रभू आमचं मन भरकटला जातो. म्हणून आज आम्हाला स्थिरतेचा आत्मा दे, विश्वासाचा आत्मा दे. आणि आज तू आणि तू प्रभू देवा आम्हाला विश्वासामध्ये खंबीर कर. आणि आम्हाला तो आशीर्वाद दे जे तू अब्राहमाला दिला, त्याच्या संततीला दिला. आज आम्ही आमच्या कुटुंबात, आमच्या प्रियजनांना हा आशीर्वाद
दे, म्हणून तो अभिषेक आम्हाला दे प्रभू. आज आम्हाला तो अभिषेक दे. आमची ही प्रार्थना तू ऐक माझ्या देवा. तो अभिषेक आणि अभिषेक आणि अभिषेक जो तू आम्हाला दिलेला आम्ही हरवलेला आहे, जो तू आम्हाला दिलेला प्रभू आज आमच्याकडनं गेलेला आहे. कारण माझ्या देवा आमच्या अविश्वासपणामुळे जसं त्या उभ्या पुत्रानं सगळं गमावलेलं आहे आणि तो पश्चातापी हृदयाने तुझ्याजवळ येतात, तू त्याला सर्व परत दिलास. तसं आज आम्ही पश्चातापी हृदयाने तुझ्याजवळ येताना तो सर्व अभिषेक मला परत दे आणि विश्वासामध्ये कंप्लीट कर. Hallelujah, Jesus. Hallelujah. 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 Abhishek, 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 Abhishek. Touch them and heal them, Lord. Touch, 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 touch them and heal them. Set them free, O Lord. Set them free, O Lord. Hallelujah. 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 Amen. 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Amen. यावेळेला पुढचे गीत म्हणूया. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये बसतो.
तुमच्यामध्ये आहे प्रियानो. तो कधी तुम्हाला सोडलेला नाही, तुम्ही सोडलेला आहात. त्याच्याबरोबर राहा आणि तुम्ही करा अनुभवा. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराची शांती तुम्हा प्रत्येक